भारत देशाला एक रडका प्रधानमंत्री भेटलेला आहे. आज देशासमोर येऊन सांगत आहेत की माझ्या आईला शिवी दिलं. कोण शिवी दिलं, कुठे शिवी दिलं? तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुमच्या आईला जर कोणी शिवी दिला असेल, सगळी व्यवस्था तुमच्याकडे आहे, सगळी सिस्टम तुमच्याकडे आहे. त्याला एका मिनिटामध्ये तुम्ही पकडू शकता आणि पकडून जेलमध्ये टाका, कितीही तुर्रमखान आणि मोठा असेल. आणि दुसरी गोष्ट, आता तुमच्या आईला कोण शिवी दिलं हे ऐकण्यासाठी देशाला अजिबात वेळ नाही. देशाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, बिहारचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. तुम्ही त्या बिहारच्या प्रॉब्लेमवरती बोला, देशाच्या प्रॉब्लेमवरती बोला. देशामध्ये एवढा हाहाकार माजलेला आहे. तुम्ही वोट चोर आहात, तुम्ही वोट चोरी करून प्रधानमंत्री झालात. हे विपक्षवाले तुमच्यावरती जर आरोप करत असतील तर त्याच्यावरती तुम्हाला उत्तर देणं अपेक्षित आहे. नाही की माझ्या आईला शिवी दिलं, मला शिवी दिलं. हेच 15 वर्षापासून रडगाणं चालू आहे. माझ्या आईला शिवी दिलं नाही तर नेहरू आणि गांधीला बदनाम करण्यामध्ये तुम्ही तुमचं कार्यकाल काढलेला आहे. जर खरंच पंतप्रधान असाल, खरंच जर तुमच्यामध्ये ते जिगर असेल तर पकडा त्याला, जेलमध्ये टाका आणि देशाच्या महत्वाच्या मुद्द्यावरती तुम्ही बोलायला चालू करा. कारण तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. रडका डाव खेळणारा प्रधानमंत्री नाही आपला, आणि आपला देशही नाही की तुमचे रडक्या गोष्टी गेल्या 15 वर्षापासून ऐकायची कुणाचीच इच्छा राहिलेली नाही. माननीय श्री नरेंद्र मोदीजी.